गुड मॉर्निंग एव्हरीबडी. आपण सर्व करिअर मेकिंग गार्डन्समध्ये आपल्या पालकांचं अगदी सर्वांचं स्वागत करून आज एक महत्त्वाचा सब्जेक्ट तुमच्यासमोर घेऊन येतो आहे. वास्तविक संपूर्ण महाराष्ट्र आणि भारत देशामध्ये असणाऱ्या मेडिकल कॉलेजेसमध्ये त्यामध्ये MBBS, BDS, BAMS, BUMS, BHMS, फिजिओथेरपी, ऑडिओथेरपी, स्पीच थेरपी, ऑक्युपेशनल थेरपी किंवा BSc नर्सिंग या सर्व मेडिकल कोर्सेससाठीचे कॉलेजचे प्रकार किती प्रकार आहेत आणि त्याची फी स्ट्रक्चर आणि कॅटेगरीमध्ये बेनिफिट कशा स्वरूपात असतो या संदर्भातला डिटेल व्हिडिओ आज आम्ही तुमच्यासमोर मांडण्याचा प्रयत्न करणार आहे. पहिला महत्त्वाचा मुद्दा, एकूण 3 प्रकारचे कॉलेजेस असतात. एक तर गव्हर्नमेंट कॉलेजेस, त्यानंतर प्रायव्हेट कॉलेजेस आणि तिसरं आहे त्याला डीम्ड कॉलेजेस असं म्हणतात. बऱ्याच वेळा गव्हर्नमेंट कॉलेजेस नंतर जे प्रायव्हेट कॉलेज आहे त्याला सेमी गव्हर्नमेंट कॉलेज असं सुद्धा म्हटलं जातं. वास्तविक आता ह्या सर्वांच्याबद्दल डिटेल्स सांगण्यास सुरुवात करताना पहिल्यांदा गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजेसच्या संदर्भात सांगेन. सर्व महाराष्ट्र राज्यामध्ये एकूण 43 एवढे गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजेस आहेत आणि भारत देशामध्ये विविध राज्यामधून गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजेस आहेत. त्या ठिकाणी दरम्यान सर्व कॉलेजेसमध्ये 1,65,000च्या आसपास फीज आहे ओपन कॅटेगरीसाठी. सर्वांसाठी या ठिकाणी स्कॉलरशिप उपलब्ध असते. ज्या विद्यार्थ्यांचा मेरिटमधून नंबर लागतो अशा विद्यार्थ्यांना SC आणि ST कॅटेगरीला 0 फीज असते. फक्त डिपॉझिट आणि इतर सर्व म्हणजे काही लायब्ररी किंवा जिमखाना अशा प्रकारचे अगदी नाममात्र 2-3 हजार रुपये फीज असते. OBC NT 1, 2, 3 व्हिजे या कॅटेगरीला, SC BC किंबहुना EWS या कॅटेगरीला सुद्धा दरम्यान 7-8-9 हजार रुपये फीज असते. त्याचबरोबर EWS या कॅटेगरीच्या मुलांना मात्र या ठिकाणी 50% फीज असते. 8 लाखापेक्षा उत्पन्न जास्त असेल तर दरम्यान 1,50,000-50,000च्या आसपास फीज असते. या ठिकाणी प्रत्येक कॅटेगरी वाईज जे काही रिझर्वेशन असतं, उदाहरणार्थ SC कॅटेगरीसाठी 13% रिझर्वेशन असतं, ST कॅटेगरीसाठी 7% रिझर्वेशन असतं, OBCसाठी 19% आरक्षण असतं. या आरक्षित सीटावरती तुमचं मेरिटसुद्धा कमी असतं, त्याचा बेनिफिट तुम्हाला घेता येऊ शकतो. या ठिकाणी फीज पण कमी होते, मेरिट मात्र हायर साईडने असतं. या ठिकाणी हॉस्टेल मेस पण उपलब्ध आहे. मेस मात्र तुम्हाला बाहेर लावावं लागते. हॉस्टेल मात्र 4,100 रुपये सर्व कॅटेगरीसाठी फीज असते. या गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजेस म्हणजे त्याच्यामध्ये गव्हर्नमेंट MBBS असेल, BAMS, BUMS, BHMS, त्याचबरोबर BDS असेल किंवा BASLP, BP&O, गव्हर्नमेंट फिजिओथेरपी असेल, ह्या सर्वांसाठीचं हा रूल आहे. म्हणजे गव्हर्नमेंट कॉलेजेसमध्ये तुम्हाला कॅटेगरीमध्ये सीट्स मेरिटनुसार भरले जातात. त्याचबरोबर फीजसुद्धा तुम्हाला कॅटेगरीची वेगवेगळी असू शकते. दुसरा जो कॉलेजचा प्रकार आहे तो म्हणजे प्रायव्हेट मेडिकल कॉलेजेस. प्रायव्हेटमध्ये ज्याला आपण सेमी गव्हर्नमेंट असं सुद्धा म्हणतो. या ठिकाणी प्रत्येक कॉलेजची फीज वेगवेगळी असते. महाराष्ट्रातल्या MBBS कॉलेजची फी मात्र दरम्यान 7 लाखापासून ते 14 लाखापर्यंत आहे. ही फीज मात्र सरकारने ठरवून दिलेली असते. जास्त फी घेण्याचा अधिकार त्यांना नाही. बऱ्याच वेळा ह्याच्यामध्ये कसल्याही प्रकारची वाढ पण होताना दिसणार नाही. एकदा फी तुमची ठरली तर पुढल्या वर्षी फी जर समजा वाढ झाली तर ती त्या वर्षीसाठी लागू होते. ही फीज तुम्हाला 5 वर्षासाठी कायम राहते. कॅटेगरीनुसार तुम्हाला आरक्षित सीटसुद्धा असतात. उदाहरणार्थ SCसाठी 6.5% आहेत, STसाठी 3.5% आहेत, OBCसाठी 9.5% आहेत, SC BCसाठी 10% आहेत. एवढे सीट्स आपल्याला या ठिकाणी आरक्षित असतात. या ठिकाणी जी फीज आहे ते SC आणि ST कॅटेगरीसाठी कसल्याही प्रकारची फीज नसते. अगदी नाममात्र डिपॉझिट किंवा जी काय फीज असेल ती तुम्हाला भरावी लागते. OBC कॅटेगरीसाठी 55% फीज भरावी लागते. EWS आणि SC BCसाठी 50% फीज भरावी लागते आणि अदर सर्व कॅटेगरीसाठी फिमेल कॅटेगरीसाठी आपल्याला या ठिकाणी मात्र 10% एवढी फीज भरावी लागते. ओपन कॅटेगरीसाठी मात्र पूर्ण फीज भरावी लागते ज्यांचं उत्पन्न 8 लाखापेक्षा जास्त आहे. ह्याची प्रक्रियासुद्धा CET सेल मार्फत होणाऱ्या स्टेट काउन्सिलिंग प्रोसेसमध्ये होते. याच्यामध्ये 85% हे मेरिटमधून भरले जातात आणि IQमधून म्हणजे इन्स्टिट्यूशन कोटा, ज्याला मॅनेजमेंट कोटा म्हणतो, त्याच्यासाठी खूप कमी मेरिटवरती सुद्धा आपल्याला फीज ॲडमिशन मिळू शकतं. पण फीज मात्र जी आहे ती तुम्हाला कॅटेगरीचं बेनिफिट न मिळता जी काही ओपनची फीज आहे त्याच्यात 3 टाइम्स फीज भरावी लागत असते. याला आपण प्रायव्हेट मेडिकल कॉलेजेस किंवा सेमी गव्हर्नमेंट कॉलेजेस असं म्हणतो. या ठिकाणी स्कॉलरशिपची सुविधा असते. तुम्हाला
म्हणजे त्यामुळे त्याला सेमी गव्हर्नमेंट म्हटलेलं असते. वास्तविक पाहता हे एका ट्रस्ट रन करत असतं, त्यामुळे टोटली प्रायव्हेट कॉलेज असतं, परंतु सर्व प्रकारचे सरकारचे नियम या ठिकाणी लागू असतात. तिसऱ्या प्रकारच्या कॉलेजला आपण डीम्ड मेडिकल कॉलेजेस असं म्हणतो. त्या ठिकाणी स्वायत्त संस्था असतात, अधिमत संस्था असे पण म्हणतात. त्याचबरोबर ॲटॉनॉमस कॉलेजेस असं म्हटलं जातं. या ठिकाणी प्रत्येक कॉलेजची फीज ही वेगवेगळी आहे. महाराष्ट्रामध्ये एकूण 14 डीम्ड MBBS कॉलेजेस आहेत. BMSचे सुद्धा 3 कॉलेजेस आहेत. BDSचे सुद्धा भारत देशामध्ये 10 BDS कॉलेजेस आहेत डीम्ड कॉलेजेसचे. याची फीज मात्र कॉलेज स्वतः युनिव्हर्सिटी ठरवत असते. या ठिकाणी फी वाढत जाऊ शकते, काही कॉलेजेसची फी वाढत नाही, पण काही कॉलेजेसची फीज मात्र वाढत असते. या ठिकाणी कसल्याही प्रकारचं मेरिटमधलं कॅटेगरीचं बेनिफिट तुम्हाला मिळत नाही. फी मात्र वाढू शकते आणि पूर्ण फीज भरायला लागते. SC असो किंवा ST असो किंवा कोणती कॅटेगरींना सर्व प्रकारचं ओपन मेरिट असतं. या ठिकाणी तुम्हाला कसल्याही प्रकारचे फीजमधलं बेनिफिट मिळत नाही. त्याचबरोबर तुम्हाला कसल्याही प्रकारचं मेरिटमधलं सुद्धा बेनिफिट मिळत नाही. फी सवलत कशाला नाही, ओपन फॉर ऑलसाठी असते. डीम्ड युनिव्हर्सिटी ऑल इंडियामधून भरले जात असतात. MCC काउन्सिलिंगमधून MBBS BDS भरलं जातं आणि AA-CCC म्हणजे त्याला आयुष ॲडमिशन सेंट्रल काउन्सिलिंग कमिटीमधून आपल्याला BMS BUMS आणि BHMS ऑल इंडियामधून भरले जात असतात. MCCमधून BSc नर्सिंगसुद्धा गव्हर्नमेंटचे सीट्स 15% भरले जात असतात. डीम्ड कॉलेजेस मात्र संपूर्ण ऑल इंडियामधून भरले जातात. या ठिकाणी रिझर्वेशन नसतं, त्याचबरोबर स्कॉलरशिपसुद्धा नसते. MCCच्या सेंट्रल काउन्सिलिंगमधून आपल्याला या ठिकाणी जावं लागतं. या ठिकाणी 85% सीटला ज्याला मेरिट कोटा असतो त्याला आपण मॅनेजमेंट सीट्स असं म्हटलं जातं आणि जे 15% NRI कोटा असतो त्याला नॉन रेसिडेन्शियल इंडियन किंवा मॅनेजमेंट कोटा खरं आपण जे रूढ भाषेमधून म्हणतो त्याला मॅनेजमेंट सीट्स असं म्हटलं जातं. या ठिकाणी तुम्हाला 15% सीट्स हे जी काही डीम्ड कॉलेजेसची फीज असते त्याच्यापेक्षा जास्त फीज आणि NRI डॉक्युमेंट्स जर असतील तरच तुम्हाला या ठिकाणी मिळू शकतं. प्रायव्हेट कॉलेजमध्ये मात्र IQ कोटा असतो 15%. ज्या 15% IQ कोट्यामधून आपल्याला जी फीज 7 लाखापासून 14 लाखापर्यंत MBBSसाठी आणि BMSसाठी जवळपास 1,65,000पासून 3,10,000पर्यंत फीज असते आणि BDSसाठी 2,10,000पासून 4,10,000पर्यंत फीज आहे. ही फीज पूर्ण तर भरावी लागतेच IQ कोट्यासाठी, परंतु त्याच्यापेक्षा 3 पट फीज तुम्हाला भरावी लागत असते. जी फीज आहे त्याचे 3 टाइम्स फीज भरावी लागते. ह्याला इन्स्टिट्यूशन कोटा असं म्हटलं जातं. त्याचबरोबर सेंट्रल युनिव्हर्सिटीज पण आहे की ज्याला आपण एम्स म्हणतो. ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेसचे एम्स कॉलेजेस 20 आहेत आणि जिपमरचे 2 कॉलेजेस आहेत. त्या जिपमरमध्ये कराईकाल आणि पाँडिचेरी असे 2 कॉलेजेस आहेत. या ठिकाणी मात्र खूप कमी फीज असते आणि मेरिट मात्र खूप हाय लेवलचं असतं. दरम्यान 690च्या वरती मेरिट लागू शकतं. जिपमरचं सुद्धा सर्व प्रकारचे मायक्रो डिपार्टमेंटसुद्धा असतात. ऑल इंडिया लेवल किंवा आंतरराष्ट्रीय दर्जाचे हे कॉलेजेस असतात. या ठिकाणी हे पूर्णतः गव्हर्नमेंट असतात आणि सेंट्रल गव्हर्नमेंट रन करत असतं. जवळपास 2,000 कोटी एवढंपेक्षा बजेट जास्त असणारं हे मेडिकल कॉलेज असतं. या ठिकाणी फीज खूप कमी असते. एम्समध्ये MBBS केल्यानंतर तुम्हाला इंटरनल कोटा PGसाठी सुद्धा असतो आणि या एम्स प्रकारचा किंवा जिपमरचा एक टॅग पण तुमच्याकडे असतो. ही जी प्रोसेस आहे ऑल इंडिया कोट्यामधून MCCमधून भरले जात असतात. त्यानंतर AFMC नावाचं एकच कॉलेज आहे, त्याला आर्म फोर्सेस मेडिकल कॉलेज असं म्हटलं जातं किंवा सैनिक वैद्यकीय महाविद्यालय असं म्हटलं जातं. हे सुद्धा सेंट्रल काउन्सिलिंगमधून 150 सीट्स पुण्यामध्ये असणाऱ्या कॉलेजमध्ये भरले जात असतात. AMU किंवा BHU अशा प्रकारचे 2 युनिव्हर्सिटी आहेत. त्याला बनारस हिंदू युनिव्हर्सिटी आणि अलीगड मुस्लिम युनिव्हर्सिटी असं म्हटलं जातं. या ठिकाणी सुद्धा दरम्यान 150 सीट्स असतात प्रत्येकी. हे सुद्धा सेंट्रल काउन्सिलिंगमधून 100% सीट्स भरले जात असतात. यालासुद्धा आपण सेंट्रल युनिव्हर्सिटीज असं म्हणतो. सर्व प्रकारच्या कॉलेजेसचे जे प्रकार आहेत ते तुम्हाला मी सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. सर्व प्रकारचे महाराष्ट्र राज्यामध्ये आणि भारत देशामध्ये असणाऱ्या कॉलेजेसचा गव्हर्नमेंट, सेमी गव्हर्नमेंट आणि डीम्ड अशा प्रकारच्या कॉलेजेसबरोबर एम्स, जिपमर, AFMC, AMU, BHU, सेंट्रल युनिव्हर्सिटीज अशामध्ये डिव्हिजन होत असतं. त्याच्यामध्ये सीट्समध्ये मेरिट कोटा, इन्स्टिट्यूशन कोटा, NRI कोटा अशा प्रकारच्या कोट्यामधून आपल्याला ॲडमिशन होत असतं. एकंदरीत कॉलेजेसचे प्रकार आणि त्यांची फीज स्ट्रक्चर, त्याचबरोबर त्याच्यामध्ये असणारा मेरिट आणि त्याचं आरक्षण आणि त्याच्याबद्दल इत्तंभूत माहिती सांगण्याचा जो आपण प्रयत्न केला. हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा. त्याचबरोबर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबा. आपले काही क्वेश्चन्स जर असतील तर तुम्ही व्हॉट्सअप आपल्या जे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकले तर ते सगळे वाचून प्रत्येकाला उत्तर दिलं नाही जाणार कदाचित, परंतु प्रत्येकाचे उत्तर आपण पुढच्या व्हिडिओमध्ये टाकण्याचा प्रयत्न करू. एवढंच नव्हे तर तुम्हाला आपल्या पेड काउन्सिलिंग ग्रुपमध्ये यायचं असेल तर आपल्या सर्वांनी आपल्या पेड ग्रुपमध्ये सुद्धा येऊ शकता.
त्याचबरोबर आपल्याकडे जे काही काउन्सिलिंगसाठी हेल्पसाठी गेल्या वर्षीचं एक कट ऑफ बुक आपल्याकडे उपलब्ध आहे. त्याच्यावरती आपल्याला जे मेरिटमध्ये मात्र ह्याचा उपयोग होणार नाही. बऱ्याच वेळा मेरिट हायर साईडनं गेल्या वर्षी होतं आणि ह्यावर्षी थोडंसं कमी आहे. परंतु तुम्हाला SML आणि ऑल इंडिया रँकचा 100% आणि इतर सर्व इत्थंभूत डॉक्युमेंटच्या संदर्भामध्ये किंवा काउन्सिलिंगच्या संदर्भातल्या सर्व डिटेल्स गोष्टी आम्ही या व्हिडिओतून ह्या बुकमध्ये मांडलेल्या आहेत. कदाचित हे बुक्स तुम्हाला उपयोगी पडू शकतात. असं मागण्यासाठी सुद्धा आमच्या दिलेल्या नंबरवरती व्हॉट्सॲपवरती बुक असं पाठवलं तर तुम्हाला त्या संदर्भातली डिटेल आम्ही माहिती पाठवू. त्याच्यासाठी 350 फीज आहे. त्याचबरोबर 50 रुपये तुम्हाला पोस्टेज, असं 400 रुपये पाठवलं तर घरपोच मिळेल. काउन्सिलिंग फीज जर आमच्या पेड काउन्सिलिंगमध्ये ऑल इंडिया कोटा आणि स्टेट काउन्सिलिंगचं प्रोसेस महाराष्ट्र आणि भारत देशामध्ये सर्वात कमी काउन्सिलिंग फीज आमची 5,000 रुपये. ज्यांना भरायचं असेल त्यांनी आपल्याकडे पेड काउन्सिलिंग असं व्हॉट्सॲपवरती लिहू शकता. आपल्याकडे ऑल इंडिया लेवलवरती किंवा स्टेट लेवलवरती डीम्ड ऑल इंडिया गव्हर्नमेंट, प्रायव्हेट, सेमी गव्हर्नमेंट, ओपन स्टेट्समधून इतर राज्यातल्या सर्व, त्याचबरोबर मॅनेजमेंट कोट्याचा सुद्धा सर्व ॲडमिशन्स आपण करतो. त्याच्यासाठी सुद्धा तुम्ही आम्ही संपर्क करू शकता. एवढंच या निमित्ताने सांगून आजचा हा व्हिडिओ संपूया. जय हिंद, जय महाराष्ट्र.